एका गावात लीला नावाची मुलगी होती. चौथीत शिकणारी, पण भारी खोडकर. खोड्या करायची भारी हौस, पण लोकांना कधीच त्रास देत नव्हती. स्वतःच्या मनात जे येईल तसं ती करायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर गावाच्या एका टोकाला होते आणि घराच्या मागच्या बाजूला थोडं चालत गेलं की नदी होती. एक दिवस लीलाला खावासा वाटला बर्फाचा गोळा. पण आई म्हणाली, नको खाऊ. ताई म्हणाली, नको खाऊ. आणि माई माई म्हणजे तिची आजी बरं का. माई म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा. दुखेल तुझा गळा. सगळं पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावं? सगळेच नाही म्हणाले. मग ती नदीकडे गेली. नदी ग नदी. आता नदी थोडीच बोलणार. मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला. नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा. मग खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? मग तीच म्हणाली, अगं खा की, पळत जा, पटकन खा. पण तुझं कसं ऐकू? अगं, ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी मी नदीबाई. मग माझं ऐक. अगदी बरोबर नदीबाई. असं म्हणून लीला बर्फवाल्याकडे जाऊन गोळा खाऊन आली. तिला ही बोलणारी नदी खूप आवडली. ती हो म्हणाली की आपण हवं ते करू शकतो. एके दिवशी लीलाला आला कंटाळा. शाळा बुडवावी असं वाटू लागलं. तिने ताईला विचारलं. ताई म्हणाली, नको बुडवू शाळा. आई पण म्हणाली, नको बुडवू. आणि माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा. शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला चिडली. तिला राग आला. शाळेत जाते असं सांगून निघाली नदीकडे. कोणीच मला शाळा बुडवून देत नाही. नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा. बुडवावी वाटतेय शाळा. काय करू? आता नदी कशी बोलणार? मग स्वतःच म्हणाली, आला जरी कंटाळा, बुडव बिंदास शाळा. नदीबाईंनी परवानगी दिली म्हणल्यावर लीला शाळेत गेलीच नाही. दिवसभर तिथंच खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. पण तिची ताई 7वीत तिच्या शाळेत होती. तिने आईला माईला लीलाने शाळा बुडवल्याचे सांगितले. आणि त्यांना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. मग काय, सर्वांनी तिची गंमत करायचं ठरवलं. नंतर काही दिवसांनी लीलाचा मामा आला. मामाचे नाव होते भोला मामा. भोला मामाला बघून लीला खूप खुश झाली. नक्कीच काहीतरी खाऊ मामाने आणला असेल म्हणून लीला खूप खुश झाली. काय खाऊ आणलास? लीला, अगं लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे, ते पण बदामी. पण लीलाला शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. मामा, मी संध्याकाळी आल्याबरोबर पेढे खाणार. शाळेत दिवसभर तिच्या समोर पेढे नाचत होते. आई, ए आई, पेढे कुठे आहेत? शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवलाय बघ डबा. लीलाने पटकन डबा काढला. पाहते तर काय, आई, ए आई, यात एक पण पेढा नाही. अगं, असं कसं होईल? नीला, ए नीला. काय ग आई? अगं, पेढे कुठं गेले? कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. 8 मी खाल्ले, 8 नदीबाईला दिले. मूर्ख कुठली, तू पेढे नदीत टाकलेस? अगं हो, तूच म्हणालीस नको खाऊ. माई म्हणाली नको खाऊ. मग मी विचारलं नदीबाईला. नदीबाई म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8.
अगं पण नदी कशी बोलेल? कशी म्हणजे? लीलाला बोलते तशी. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही लीला? लीला खूप चिडली, कारण तिची खोडी तिच्यावरच उलटली. आता काय करावं बरं? ती म्हणाली, ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा अन खेळायला पळा. पेढा मिळाला, पेढा मिळाला, असं म्हणून लीला गोठ्याकडे पळाली. आता काय म्हशीला बोलायला लावणार की काय? आता आपण या धड्यावर आधारित काही प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, लीलाला कसली हौस होती? उत्तर, लीलाला खोड्या काढायची हौस होती. प्रश्न दुसरा, पेढा घेऊन लीला कोठे गेली? उत्तर, पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. धन्यवाद.